ग्रामीण रुग्णालय सोनपेठ येथे यशस्वी प्रसूती, बाळ व माता सुखरूप। डॉक्टर भारत चव्हाण व त्यांच्या टीमचे नातेवाईकांनी मानले आभार। सोनपेठ येथील शेख फिजा शेख इरफान या गरोदर महिला 10/10/2025 रोजी प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालय येथे आल्या होत्या। दुपारी 12:30 वाजताच्या दरम्यान त्या सोनपेठ रुग्णालयामध्ये दाखल झाल्या। प्रसूतीवेळी गर्भजल कमी असल्याने प्रसूती कळा कमी येत होत्या। अशा परिस्थितीमध्ये अधिपरिचारिका वैशाली गाडे आणि कल्पना फाटे यांनी 1:30 आपल्या कौशल्याने प्रसूती संपन्न केली। परंतु प्रसूती झाल्यावर बाळ जन्मल्यानंतर बाळ रडले नाही, त्यामुळे हृदयाचे ठोके कमी, बाळाचे शरीर निळसर व बाळ पूर्णतः थंड आणि शांत पडले असे डॉक्टर भारत चव्हाण यांना कळताच योग्य उपचार केल्याने जन्मलेल्या बाळाला जीवनदान मिळाले। सध्या बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत। तर डॉक्टर भारत चव्हाण आणि त्यांच्या टीम डॉक्टर संग्राम तळेकर, गोविंद राठोड, सचिन पवार, महादेव हाके यांचे नातेवाईक यांच्याकडून आभार व्यक्त केले जाते आहे। या प्रसूतीमुळे सर्व स्तरातून डॉक्टर भारत चव्हाण व त्यांच्या टीमचं कौतुक होताना दिसत आहे। आज तुम्ही सोनपेठ ग्रामीण रुग्णालयामध्ये आहेत, काय नेमकं बाळाबद्दल झालं होतं? हमारा बच्चा बहुत डिलीवरी लेके आया, वो हो रही नहीं थी। 1-2 घंटे 2-3 घंटे परेशान हो गई। परेशान होने के बाद उसकी डिलीवरी हो गई, तो बहुत परेशानी से हो गई। वो भी बच्चा ऐसा खींच के निकाल, जैसे निकाल बेजान समझो, बाहर निकाले, जान नहीं थी उसकी। फिर बाद में उसको डॉक्टर साहब आए, गाड़ी मैडम आए, डॉक्टर भारत चव्हाण, उन्होंने मशीना नाक में मुंह में लगा के बच्चे को दम आ गया। कौन से डॉक्टर साहब थे? चव्हाण साहब। फिर क्या हुआ? फिर बाद में बच्चे को थोड़ी जान आ गई। बच्चे को जान आ गई तो फिर रो गया, बच्चा रोया। फिर लाख शुक्र हो चव्हाण साहब का, डॉक्टर साहब का धन्यवाद हो गया इस दवाखाने का। लाख शुक्र अल्लाह, हमारा बच्चा अच्छा हो गया।